नमस्कार मंडळी. आज आमच्या घरामध्ये एक मांजरीन 4 पिल्लांनी जन्म दिला आहे. पण त्यामधली 2 पिल्ली अगोदरच मेलेली आहेत आणि 2 पिल्ली राहिलेली जिवंत आहेत. पण त्यांना ती मांजरीन दूध पाजवणार, तर आपण आता त्यांना दूध पाजवायचा प्रयत्न करणार आहे. मग दाखवतो मांजर. इथे एक मांजरीन आहे, ही मांजरीन तसं काय पाजवच ना, उठून चाललेले आहे. आपण एक एक ड्रॉप पाजून बघाली त्या पिल्ल्याला. पिल्लं एवढं लहान आहे ना की माझा अंगुठापेक्षा जरा असं मोठं असेल, एवढं किती लहान आहे पिल्लं. हे पिल्लू आपण आता हळू ड्रॉप टाकणार आहे त्यात. आता आसाम साईडला काहीच भेटत नाही बघा, ड्रॉपर सुद्धा भेटलं नाही मला. आता यायला लागल्या, ही दरवेळी बोलवा लागली आम्हाला, पण ही दूध पाजवू ना त्यांना. हिला काय माहिती गुदगुल्या व्हावं लागले का काय व्हावं तेच कळलं. देतो की बाबा, तुझंच पिल्ला तू पण पाजवना पण, आणि आता पाजवू पण देना. पिल्लं का दूध पण पिना काय समजेना, चाललंय का त्याच्या पोटात. तू जा तिकडं तिकडं जा जा. देतो की थांब. पिल्लं एवढं लहान आहे ना की एक थेंब पण भरपूर आहे त्यासाठी. पिनच दूध, डोळं पण उघडलेलं नाही ते. तिचं आवडतं पिल्लं हेच आवडतं. ह्याच पिल्ल्यासाठी यायला आले, पण त्या पिल्ल्यासाठी आली नाही. जागी त्यासाठी करून ठेवला. दूधच पाजवा ना पिल्ल्यांना. त्याच्या जवळ घेऊन बसले. नवीनच आहे वाटतं आई, कायच नॉलेज नाही वाटतं त्यामध्ये. तर आपण फक्त आईला द्यायला लागले जेवण. ते आता नैसर्गिक आहे, त्यांना मी ट्राय केलं पाजून बघितलं, ती का पिनत